नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर तुम्ही खाऊन पिऊन खूप खुश असाल. तर आता गटारी स्पेशल आहे. तर आता श्रावण महिना चालू होणार आहे, म्हणजे एक महिना तरी म्हणजे बहुतेक लोक नॉनव्हेज नाहीच खात. त्यामुळे आता आपण गटारी स्पेशल कोळंबी आणि सुरमईची रेसिपी करणार आहे. तर मी आज आणली आहे सुरमई, ही बघा, आणि कोळंबी. तर कोळंबीचा आज मी रसा करणार आहे आणि सुरमई आपण फ्राय करणार आहे. तर पहिले आपण जी सुरमई आणली आहे तिला पहिले मॅरिनेट करून ठेवूया. तर मॅरिनेटसाठी आपल्याला काय काय लागणार आहे आधी ते बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोकम, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. आता आपण साहित्य बघितलं. आता ही जी सुरमई आहे ही स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण तिला मॅरिनेट करण्यासाठी हे सगळं साहित्य एकत्र करूया. त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. त्यामध्ये टाकायचं आहे कोकमचा रस, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ करून घ्यायचं. तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. हे बाजूला ठेवायचं. ही जी सुरमई आहे तिला हे कोकम लावून घेते. सगळ्या साईडने छान दोघी बाजूने कोकम लावून घ्यायचं. तर हे कोकम लावून झालंय. आपण हे जे मिश्रण केलंय आता याच्यामध्ये हे सुरमई दोघी साईडने छान मॅरिनेट करून घ्यायची. याचं छान हे बघा. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या सुरमईला छान मॅरिनेट करून ठेवले. आता ही जी सुरमई आपण मॅरिनेट करून ठेवली ही जवळजवळ 15 ते 20 मिनिटं किंवा जवळजवळ अर्धा तासासाठी बाजूला ठेवूया. आपली सुरमई मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ही जी कोळंबी आहे हिचं कालवण करून घेऊया. त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. आधी तो मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी काय काय लागणार आहे आधी ते बघून घेऊया. तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी म्हणजेच कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोळंबी, आणि मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, हळद, गरम मसाला, तिखट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, बडीशेप, लसूण, आलं, थोडेसे धने, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता आपण या कोळंबीला मीठ लावून ठेवूया. थोडीशी हळद टाकूया. हळद मीठ लावून ठेवायची थोडा वेळ. आपण आपल्याला जो कोळंबीला मसाला लागणार आहे तो भाजून घेऊया. ते मी एक पॅन घेतलाय, गॅस चालू करते आणि त्या पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं. आता आपलं तेल गरम झालंय. याच्यात टाकूया कांदा. मी एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून. ह्याला छान भाजून घ्यायचं. थोडंसं चिमूटभर मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर होईल. आता कांदा छान झालाय. आता टाकूया टोमॅटो.
टोमॅटोला पण छान असं मऊसर होऊ द्यायचं. टोमॅटो छान झाला की टाकायचं ओलं खोबरं. कांदा टोमॅटो सोबत मिक्स करून घ्यायचं. नंतर आपले हे जे हिरवी मिरची, लसूण, बडीशेप, धणे आणि आलं आहे ते टाकायचं. आलं बारीक करून घ्यायचं. मी आलं आणि लसूण थोडासा कापून घेतलंय तो टाकते आणि हे पण छान भाजून घ्यायचं. हे बघा, आता हा मसाला आपला रेडी आहे. आता हा मसाला आपण एका ताटलीत काढून घेते. मसाला थोडा थंड व्हायला ठेवून देते. याच कढईमध्ये तेल टाकून थोडीशी कोळंबी फ्राय करून घेते. तेल टाकलंय कढईमध्ये. आता ही कोळंबी टाकायची आहे याच्यामध्ये. छान थोडीशी फ्राय करून घ्यायची. कोळंबी थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतली. जेव्हा आपण त्याचा कालवा बनवतो तेव्हा मी जास्त ती कडक राहत नाही आणि म्हणजे लवकर शिजते पण, त्यामुळे मी थोडीशी फ्राय करून घेते तिला. ही आपली जी कोळंबी आहे थोडीशी नरम झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि हा जो आपला मसाला आहे हा आता छान थंड झाला आहे. हा मिक्सरला वाटून घेते. हे बघा, मी मसाला वाटून घेतलाय. हा असा मसाला, जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही. आता ही कोळंबी काढून घेऊया. तेल टाकूया. जो तेल आपलं तापलंय त्याच्यामध्ये आपण हा जो मसाला केलाय हा टाकूया. तुम्हाला किती कालवण हवं आहे त्या हिशोबाने. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात टाकायचं आहे थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, एक चमचा गरम मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅस कमी करायचा आणि ह्याला मीडियम गॅसवर झाकण ठेवून होऊ द्यायचं. तर गॅस उघडून बघूया. याला छान असं तेल सुटलंय सगळ्या बाजूने. मिक्स करून घ्यायचं. आता टाकायची कोळंबी. चवीनुसार मीठ.
कोळंबीला सगळं कालवण छान लागलं पाहिजे. आणि टाकायचं आहे पाणी. छान मिक्स करून घ्यायचं. तर टाकायची कोथिंबीर. आणि 5 ते 10 मिनिटं छान बारीक गॅसवर होऊ द्यायचं. जी कोळंबी होते तोपर्यंत आपण जी सुरमई मॅरिनेट करून ठेवली तिला फ्राय करून घेऊया. तर फ्रायसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर फिश फ्रायला आपल्याला लागणार आहे रवा, तांदळाचं पीठ, हळद, तिखट आणि मीठ. आता एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये सगळं जे लागणार आहे ते मिक्स करून घ्यायचं. त्याचं पीठ 2 ते 3 चमचे, त्यात रवा, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आपलं हे सारण तयार आहे. आता आपण फिशला याच्यामध्ये बुडवूया आणि फ्राय करायला ठेवूया. एकदा आपली कोळंबी उडून बघूया. हा बघा किती छान असं तेल सुटलंय. मिक्स करून घेऊया. आता आपली कोळंबी तयार आहे. गॅस बंद करूया. लागेल छान गरम होऊ देऊया. आपलं तेल छान तापलं. आता आपण ह्या फिशचे जी सुरमई आहे ती फ्राय करून घेऊया. असं छान प्रेस करून घ्यायचं दोन्ही साईडने. फिशच्या तडतडण्याचा आवाज थोडा छान वाटतो ना. त्यासाठी फिश कधी खाणार आपण. सध्या मी एवढ्या करून घेते. आता ही जवळ 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर होऊ द्यायची छान, तेव्हा ती छान अशी कडक होते. आता आपलं एका साईडने झाले असेल, पलटी करून घेऊया. आपण दुसऱ्या साईडने झाले का बघा. आपली फिश तयार आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली गटारी स्पेशल फिश थाळी तयार आहे. तर आपल्या थाळीमध्ये काय काय बघा. पोळ्या, सुरमई फ्राय, भात, कोळंबीचा सार, टोमॅटो, कांदा आणि लिंबू. तर अशा प्रकारे आपली गटारी स्पेशल फिशची थाळी तयार आहे. तर या खायला. आणि या गटारीला तुम्ही काय बनवणार आहे ते पण मला सांगा. आणि मी ज्या प्रकारे कोळंबी आणि सुरमई फ्राय बनवले तसं तुम्ही पण बनवून बघा. आणि ही गटारी खूप खूप छान पद्धतीने साजरी करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.